राम राम मंडळी, जय खानदेश. भावानो, आई वडिलांबद्दल मला दोन शब्द सांगायचे सगळ्यांना. स्पेशल मुलं मुली जे पण असतील ते असतील त्यांना सगळ्यांना एक शब्द सांगायचा आहे मला, की जेव्हा आपल्या घरात घटना चांगली म्हणजे आनंदाची बातमी घडते, ती बातमी फक्त मुला किंवा मुलगीकडून जर घडली तर मग आई वडील म्हणतात नाही बुवा थोडंफार याच्यात चुकलं, काहीतरी चुकलं आहे ना, मान्य करायला पाहिजे. नाही मग मुलं मुली कसं करतात, नाही तुम्हाला काय समजतं, तुम्ही बोलत नका जा, मी चांगलं केलं तर तुम्ही मला बोलता का, असं तसं बऱ्याचशा ठिकाणी असं होतं, घरामध्ये होतंच प्रत्येकाच्या घरात. तर माझं म्हणणं आहे की हा जो मी पण आहे तुम्ही सोडा. मुलगा किंवा मुलगी म्हणते आई आई तर काही बोलत नाही, पण बाप बिचारा ऐकून घेतो. मग आपण मग तुम्ही बाहेर चालले जाता बोलत नका जा, मग बाप काय चालला जातो बिचारा बाहेर, घराच्या बाहेर. हा जो मी पण आहे ना, जेव्हा आई किंवा वडील जातात तेव्हा मी पण निघतो बरं का. तुमचा सगळ्यांचा अनुभवाचे बोल सांगतोय. रडायला दिवस काय कोपरासुद्धा सापडत नाही रडायला. आई आणि वडिलांची एवढी आठवण येते मित्रांनो, सांगतोय तुम्हाला खरंच. तर एवढं सांगतो की आई वडिलांसमोर हा जो मी पण आहे ना तो बंद करा. आई वडिलांना चांगलं जपा, दोन शब्द बोला. मान्य चुकतं त्यांचं, तुम्ही चांगले बोला त्यांच्याशी, बाकी काहीच नाही.